नमस्कार, मी मिलिंद भागवत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी महाविकास आघाडीच्या संदर्भातली आणि राज्यसभा निवडणुकीच्या बद्दलची. कारण या निवडणुकीच्या करता मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा 1 दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. सत्र न्यायालयानं गुरुवारी या संदर्भात निर्णय दिला. मतदानासाठी जामीन द्यायला स्पष्ट नकार दिला आणि हा आघाडीसाठी धक्का मानला जातोय. महाविकास आघाडीची थेट 2 मतं यामुळे कमी होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक मतदान प्रक्रियेत आणखीन चुरस निर्माण होणार असं दिसतंय. सत्र न्यायालयानं मतदान करण्याची परवानगी देण्याचा अर्ज फेटाळला. त्यामुळे आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनीही उच्च न्यायालयात तातडीनं धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्यातून आमची निराशा झालेली आहे. लोकशाहीने निवडून आलेल्या अजून कोणताही गुन्हा साबित न झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा अशी आमची मागणी होती. न्यायालयाने ती आज अमान्य केली आणि त्यांचा मताचा अधिकार आता हिरावून घेतला गेलेला आहे. तिकडे राज्यभरात विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस अधिकाधिक रंगणार, राज्यसभेपेक्षाही रंगणार असं दिसतंय. कारण शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपनं सुद्धा आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसनं सुद्धा 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं ठरवलंय. तिकडे भाजपनं तर या सगळ्यावर कडी केली. भाजपनं 5 अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान भाजपच्या उमा खापरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असून त्यांना भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. कारण भाजपनं 5, 1 अपक्ष, त्याला भाजपचा पाठिंबा. याशिवाय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. भाजपच्या 5 अधिकृत उमेदवारांसह सदाभाऊ खोत यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. शेतकरी असो किंवा या राज्यातला अन्याय होणारा नागरिक असो, यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आमदार मतदान करतील. मुद्दा राहिला 5व्या सीटचा. त्या 5व्या सीटमध्ये आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी आपल्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून देतील आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि अपक्ष पुरस्कृत 6 उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील. खरं बघितलं तर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार उभा राहतील त्याचा अर्थ सरळ आहे की आमची लोकशाही ही आता बळकट व्हायला लागलेली आहे आणि आमदारांना पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे की मला कुणाला मतदान करावं. आणि म्हणून निश्चितपणानं ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी होत आहे. मी उमेदवार असल्यामुळं, अपक्ष उमेदवार असल्यामुळं सर्व आमदार हे मतदार आहेत. मलाही मतदार राजाकडं त्यांच्याकडे जावं लागेल. ते कोणत्याही का पक्षाचे असेनात आणि त्यांना साकडं घालावं लागेल. आणि मला निश्चित खात्री आहे की हे सगळी मंडळी मला मतदान करेल. तिकडे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी आपापला उमेदवारी अर्ज विधान परिषदेसाठी दाखल केला. राष्ट्रवादीकडून रामराजे आणि एकनाथ खडसे यांनी आज अर्ज दाखल केला. या दोघांनी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे काही आमदार आणि आघाडीतले काही आमदार आणि नेते उपस्थित होते. अनेक प्रसंग असे घडत गेले की मला नाईलाजानं BJPचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल. आमच्या भागामध्ये BJP वाढवण्यासाठी मी उभं आयुष्य आपलं काढलं. आता मी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेल. आमच्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी NCPचा विस्तार करण्यासाठी, पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.
तिकडे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी कोण कोण उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपण पाहूयात. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, एवढंच नाही तर प्रसाद लाड यांनाही भाजपनं अधिकृतपणे उमेदवार म्हणून मैदानात उतरवलंय. तर सदाभाऊ खोत यांना भाजपनं त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय, पण भाजप त्यांच्या विजयाकरता मदत करणार आहे. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी या दोघांना उमेदवारी देण्यात आले. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अर्थात काँग्रेसमध्ये चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी आहे. काही जणांनी ती उघडपणे बोलून दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोघांना उमेदवारी दिली. या दोघांनीही आपापले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. माजी मंत्री आणि भाजपचे संकटमोचक नेते अशी ओळख असलेले गिरीश महाजन तसंच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात खरं तर विस्तव जात नाही. पण राजकीय सभांमधून एकमेकांची उणीधुणी नाही तर ईडी सीडी काढणाऱ्या खडसे महाजनांमध्ये आज हसत खेळत टाळी देत काही क्षण गप्पा झाल्या. या ऐतिहासिक क्षणाचा फोटो आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांना धक्का बसणार नाही असं हे चित्र आहे. खडसेंनी विधान परिषदेचा अर्ज भरल्यानंतर अचानकपणे महाजन आणि खडसे यांची काही क्षण भेट झाली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच भाजप आमदारांची आज मुंबईत एक बैठक होते. मुंबईतल्या ताज रेसिडेन्सी हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी अश्विनी कुमार वैष्णव यांच्या उपस्थितीत ही बैठक होते. अश्विनी वैष्णव, चंद्रकांत पाटील तसंच भाजपचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. अश्विनी वैष्णव यांच्याकडून सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं करावं याबद्दल ते सर्व आमदारांशी बातचीत करतील. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या आखणीची अंतिम तयारी आणि अंतिम हात फिरवणं हे सगळं भाजपकडून सुद्धा सुरू आहे, आघाडी सरकारकडून सुरू आहे. आणि त्याची अंतिम तयारी म्हणून भाजपनं बैठकीचं आयोजन केलं आहे. भाजपचे सर्व आमदार आधीच मुंबईत दाखल झालेले आहेत आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी अश्विनी जी यांच्या उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्या स्वॅब टेस्टचा निकाल अजून आलेला नाही. तो आल्यानंतर उद्याला त्यांचं मतदान कसं होणार हे आपल्याला कळू शकेल. पण अश्विनी वैष्णव आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे दोन प्रमुख नेते आता थोड्याच वेळात सुरू होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, या बैठकीत नेमकं काय काय होणार आहे? मिलिंद सर, आपण जर पाहिलं असेल तर थोड्याच वेळात ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे भाजपाची महत्वपूर्ण अशी बैठक होणार आहे. या बैठकीला स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट हा या ठिकाणी निगेटिव्ह आलेला आहे. काल आपण जर पाहिलं असेल तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आणि आज स्वतः देवेंद्र फडणवीस या बैठकीला संबोधित करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. नेमकं बैठकीचं काय स्वरूप असेल आपण जाणून घेऊया. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये सर्वात महत्वपूर्ण यांचं नाव आहे गिरीश महाजन, आपल्यासोबत बोलण्यासाठी. काय सांगाल, शेवटचे 24 तास या निवडणुकीच्या मतदानासाठी उरलेले आहेत, कशा प्रकारे भाजपाची तयारी सुरू आहे? नाही, आमची तयारी संपूर्ण झालेली आहे. सगळे आमदार या ठिकाणी आमचे मुंबईमध्ये येऊन दाखल झालेले आहेत. उद्या आम्ही मतदानाला जाणार आहोत आणि निश्चित तिन्ही जागा राज्यसभेसाठी या भारतीय जनता पक्षाचे निवडून येणार आहेत.
तिन्ही जागा भाजपाची निवडून येतील. मात्र शेवटचे 24 तास उरलेले असताना महाविकास आघाडी देखील या ठिकाणी टोकाची लढाई करते, संघर्ष करते, प्रत्येक मतदान कसे मिळेल यासाठी प्रयत्न करते. मात्र भाजपाकडून आज 6 वाजता कशा प्रकारे सर्व आमदारांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे, मार्गदर्शन केलं जाणार आहे? टोकाची लढाई सगळेच करतायत. ते काही टोकाची लढाई कोणी आम्ही करतोय ते करत नाही किंवा ते करतायत ना आम्ही करत नाही असातला भाग नाहीये. लढाई अटीतटीची आपल्याला जी कल्पना आहे. पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की तिन्ही जागा या भारतीय जनता पक्ष या ठिकाणी जिंकणार आहे. तिन्ही जागा भाजपा जिंकेल असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. मात्र अपक्ष आज या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का? घटक पक्ष उपस्थित राहणार आहे का? कारण महाविकास आघाडीने असा दावा केलेला आहे की आमच्या बैठकीला 13 अपक्ष उपस्थित होते, त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. आता कोण कोणाच्या बैठकीला हजर आहे, कोण गैरहजर आहेत ते ठीक आहे, त्यात आपल्याला आपण बघतात. पण मी आपल्याला दाव्याने सांगेल की तिन्ही जागा कोणाला काही म्हणू द्या, तिन्ही जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतील. म्हणजे पडद्यामागची जी सूत्र तुमच्या ताब्यात देण्यात आली होती ती पडद्यामागची सर्व लढाई तुम्ही पूर्ण केलेली आहे का, की अजून सुरू आहे? असं मी काहीही म्हणणार नाही. मी फक्त आपल्याला निकालाच्या बाबतीमध्ये बोलतोय. पडद्यामागची पडद्यापुढची लढाई भाग नाहीये. पण निश्चित विजय हा आमचाच आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल, हे होते गिरीश महाजन, राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात जे 3 जण प्रामुख्याने काम पाहतात. आशिष शेलार असतील, गिरीश महाजन असतील, भाजपाचे वरिष्ठ नेते असतील. त्यामध्ये गिरीश महाजन यांचं नाव क्रमाने घेतलं जातं. आणि मिलिंद सर यामध्ये गिरीश महाजन यांनी जी माहिती दिली त्यामध्ये की आमचा उमेदवार हा निवडून येईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आज 6 वाजता या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात होईल. मी आपण तुझ्याकडनं आणखीन माहिती घेऊयात. बैठक सुरू झाल्यानंतर किंवा रणनीती अंतिम झाल्यानंतर पुन्हा एकदा तुझ्याशी संपर्क साधू. तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले. औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यालयात घुसून इथे तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखलं. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय. पंकजा मुंडे यांच्यावर सातत्यानं अन्याय होत असल्याची भावना यावेळेला समर्थकांनी व्यक्त केली. ताई समोर अन्याय केला आहे आणि या भाजप सरकारला येणारा ओबीसी समाज 100% उत्तर देणार आहे. ओबीसी नेत्याला संपवण्याचं काम भाजप सरकार करत आहे आणि आदरणीय पंकजाला डावलण्याचं काम वेळी होत आहे. त्या बीजेपीला ओबीसीला वाचा देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. अशा लोकनेत्यावर अन्याय होत आहे आणि आम्ही भाजप सरकार येणार वेळी ओबीसी समाज 100% उत्तर देणार आहे. त्यामुळे मोठा राडा इथे झाला. हा गोंधळ भाजप समर्थक नाही तर विरोधी पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी घातला असा दावा औरंगाबाद भाजपच्या शहराध्यक्षांनी केला. भारतीय जनता पार्टीचे आणि पंकजाताईंचे कार्यकर्ते नव्हते. पंकजाताई या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या आहेत आणि त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते कोणी नव्हते. हा नेमका हल्ला 2 दिवसापासून ज्या पद्धतीने 2 दिवसापासून आम्ही ज्या पद्धतीने काम करतो, ज्या पद्धतीने या शहरामध्ये एक भारतीय जनता पार्टीची ताकद उभी राहते आणि ते पाहता इतर पक्षाचे जे नेते आहेत ते फ्रस्ट्रेशन झाले आणि कालच्या सभेमुळे तर ते जास्तच झाले आणि त्यामुळं कुठंतरी असा मी डायरेक्ट हल्ला पाहिला नसल्यामुळे तो सांगू शकत नाही की हा कोणत्या पक्षाने केला. याच्यात MIM असू शकते, याच्यात राष्ट्रवादी असू शकते, काँग्रेस असू शकते आणि शिवसेनाही असू शकते. तिकडे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यानं भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढले. पंकजा मुंडे समर्थक ठिकठिकाणी निदर्शनं करतायत तर अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या एका समर्थकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे समर्थक संतापले. अहमदनगरमधल्या पाथर्डी तालुक्यात पंकजा मुंडे यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव, कोण नेमकी ही व्यक्ती होती, त्यानं का असं पाऊल उचललं आणि आता त्याची तब्येत कशी आहे? म्हणजे सर, पाथर्डी हा जो मतदारसंघ आहे बहुतांशी पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग आहे. त्यामध्ये मुकुंद गर्जे हा जो व्यक्ती जो आहे तो अनेक वर्षापासून बीजेपीचा कट्टर समर्थक आहे. पंकजा मुंडे यांचा जो सक्रिय कार्यकर्ता आहे, अनेक वर्षापासून तो काम करतो. त्यांना यावेळेस विधान परिषदेची निवडणूक जी आहे त्यामध्ये नाकारल्यामुळं
त्यांनी आज एक मिटिंग बोलवली. त्या मिटिंगमध्ये गर्जे यांनी औषध जे आहे ते प्राशन केलेलं आहे. त्याला अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्या उपचार सुरू आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये यांची एकच मागणी होती, पंकजा मुंडे यांना वारंवार डावला जातो बीजेपीकडून, तर निषेध करण्यासाठी एक सभा बोलते. आणि त्या सभेमध्ये त्यांनी सभा चालू असताना फेसबुक लाईव्ह करून त्यांनी आत्महत्या करायचं सांगितलं आहे आणि त्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. एकंदरीत पंकजा मुंडे यांना उपोषण नाकारल्यामुळं एक समाजामध्ये मोठ्या प्रमाणाची नाराजी आहे ती यांनी व्यक्त केलेली आहे. या पुढे काळामध्ये अजून काही लोकांनी याचा निषेध आणि राजीनाम्याची तयारी दर्शवलेली आहे. परंतु आता तरी गर्जे यांची मुकुंद गर्जे यांची तब्येत याच्या उपचार सुरू आहेत. त्यामुळं याच्यावरती वातावरण रोषाचं आहे. त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती यांची नाराजी आहे. बर साहेबराव तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया हाती येते. सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करताना शिवसेनेनं राजकीय ईर्षेनं मुंडे भगिनींचं राजकीय पतन सुरू झालंय असं म्हटलंय. तसंच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एकजूट अधिक घट्ट होईल याकडेही शिवसेनेनं आपल्या सामना या मुखपत्राच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात विरोधासाठी विरोध सुरू असून विरोधकांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचं शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतले उमेदवार संजय राऊत यांनी म्हटलंय. यावेळेला बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे मुंडे कुटुंबियांचं भाजपकडून खच्चीकरण केलं जात आहे असा आरोप केला. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं सांगायलाही राऊत विसरले नाही. जे टीका करतायत त्यांची बुबुळं काल बाहेर आली आहे. अशी अतिविराट सभा होती. त्याच्यामुळे या टीकेला काय फार महत्त्व द्यायची गरज नाही. पण महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधासाठी विरोध हे जे काय धोरण विरोधकांनी अवलंबलं आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षाच्याच भविष्यामध्ये सत्यानाश होणार आहे. पण मुंडे महाजन यांचा शिवसेना भाजपा युतीच्या 25 वर्षाच्या काळामध्ये आमचा त्यांचा फार निकटचा संबंध आला किंवा या दोन नेत्यांमुळे महाराष्ट्रातल्या युतीला कायम बळ मिळत गेलं. गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आम्ही वाचतोय त्या व्यथित करणाऱ्या असल्यामुळेच आम्ही हे विधान केलं. मला असं वाटलं की कोणीतरी पडद्यामागून मुंडे महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपवावं अशा प्रकारचे प्रयत्न करते का ही शंका आहे. त्यांनी 6वी लढवू द्या 7वी लढवू द्या, काही त्यांना फक्त महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करायचा, पैशांचा खेळ करायचा, पण करू द्या. आमच्या कोट्यातल्या ज्या जागा आहेत महाविकास आघाडीच्या त्या आम्ही सर्वच्या सर्व जिंकू. पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आता बातमी मुंबईतून हाती येते. मालाडमध्ये बेस्ट बसमध्ये चढू न दिल्याच्या रागात एका तरुणानं बेस्ट बसची काच फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तरुणानं चक्क बसच्या समोर उभं राहून बसच्या काचेवर दगड मारला. याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. या प्रकरणी पोलिसांनी अँथनो राबेरो या तरुणाला अटकही केली. तरुणानं यावेळेला मोठा वादही घातला. अखेर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आणि आता त्याच्यावर पुढची कारवाई करण्यात येईल. आता गाडी उभी कर. याची गाडी आहे का टू व्हीलर आहे? फोटो काढला का? आवाज ठीक आहे. फोटो काढ. आता गाडी उभी कर. याची गाडी आहे का टू व्हीलर आहे? नेमकं काय प्रकार झाला ते अजून सविस्तरपणे कळू शकलं नाही, पण या तरुणानं संतापाच्या आणि रागाच्या भरात चक्क बसची काच फोडली. फोटो काढ. आता गाडी उभी कर. याची गाडी आहे का टू व्हीलर आहे? बोलूयात पुढच्या बातमीकडे. शीना बोरा हत्याकांडामध्ये आता मोठा खुलासा झालाय. शीनाचा पूर्वीचा मित्र राहुल मुखर्जी यांना हा खुलासा केलाय. शीना हरवल्याची माहिती मी आधीच परमबीर सिंग यांना दिली होती, मात्र त्यांनी तक्रार दाखल करून घेण्याबद्दल राहुलला कोणतीही मदत केली नाही असं त्यांनी म्हटलंय.
एवढंच नाही तर राहुलनं ज्या वेळेला तक्रार दिली ती तक्रारही पोलिसांनी नोंदवून न घेतल्याचं राहुलचं म्हणणं आहे। यावेळेला परमबीर सिंग हे मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते। ते IPS अधिकारी आहेत आणि शीनाचा मृतदेह सापडला तो रायगड जिल्हा कोकण विभागात येतो आणि या कोकण रेंजचे विभाग प्रमुख म्हणून परमबीर सिंग होते। हा सगळा भाग त्यांच्याच अखत्यारीत होता असा दावाही राहुलनं केला। तिकडे बीड गर्भपात प्रकरणाला आणखीन एक धक्कादायक वळण लागलाय। जनावरांच्या गोठ्यात एका महिलेचा गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जवळच्या दरीमध्ये अर्भकाला जाळण्यात सुद्धा आलं अशी संतप्त माहिती समोर येते। एकापेक्षा एक मोठे धक्कादायक काहीसे संतापजनक खुलासे आणि या सगळ्या केसला एकापाठोपाठ एक वेगवेगळी वळणं मिळत आहेत। कालच या प्रकरणातल्या नर्सचा मृतदेह सापडला होता, जी या प्रकरणातली मुख्य आरोपी होती, मुख्य साक्षीदार होती। तर आज चक्क गोठ्यामध्ये एका महिलेचा गर्भपात झाला अशी माहिती मिळते। गर्भपाताच्या वेळेला या महिलेचा सुद्धा मृत्यू झाला, जिचा गर्भपात करण्यात आला। आरोपी महिला डॉक्टर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि बीडमधील याच अवैध गर्भपात प्रकरणी आरोपी असलेल्या नर्सचा मृतदेह काल सापडलाय आणि दिवसेंदिवस हे सगळं प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचं आणि अत्यंत खळबळजनक होऊ लागलंय। बीडमधल्या पालीच्या बिंदुसरा तलावात या सगळ्या प्रकरणातील नर्स सीमा डोंगरे हिचा मृतदेह काल सापडला होता। अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एजंट आणि अंगणवाडीच्या सेविकेकडे 29 लाख रुपयाची रोख रक्कम काल सापडली होती। अंगणवाडी सेविकेच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन आणि कोट्यावधींचे काही बंगले असल्याचं सुद्धा पोलीस तपासात समोर आलंय। पॅरामेडिकल म्हणा किंवा अप्रशिक्षित लोक आहेत जे की असे थोडं बहुत नॉलेजच्या आधारावर हे जाऊन महिलांचे असे गर्भपात करतात, त्यांच्या घरी जातात, स्वतः काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे घेऊन जाणं, त्यांच्या घरीच गर्भपात करून देणं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडून जवळजवळ 40 ते 45 हजार रुपयाची ते फीज घेतात। तर अशा लोकांचीही माहिती पोलिसांना मिळालेली आहे। काल मी स्वतः दिवसभर पोलिसांच्या सोबत होतो आणि आजही ज्या ठिकाणी हा गर्भपात झाला त्या ठिकाणी जाऊन पोलीस व्हिजिट करणार आहेत, त्या ठिकाणचा पंचनामा वगैरे करणार आहेत आणि काही संशयित गोष्टी आढळल्या तर त्या पण ताब्यात घेतल्या जाणार आहेत। त्यामुळे हे सगळं प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं होत चाललंय। याच्यात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत, नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते। त्यामुळे पोलिसांसमोरचं आव्हान वाढत चाललंय। बीड जिल्ह्यात गेल्या काही काळापासून अवैध गर्भपाताचे प्रकार वारंवार होत असतात आणि ही सगळी एकापेक्षा एक धक्कादायक प्रकरणं थांबत नाही आहेत। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। एकदा स्वागत। मान्सून 48 तासात महाराष्ट्रात दाखल होतोय असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि एक आनंदाची बातमी घेऊन आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे की मान्सून पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात दाखल होतोय। कारण महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असं म्हणतात मान्सूनसाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे पुढच्या 48 तासात पाऊस महाराष्ट्रात येतोय। तेव्हा या पावसाच्या स्वागतासाठी दोन्ही हात पसरून बळीराजा तर आधीपासूनच तयार आहे, सज्ज आहे। त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा 48 तासात संपेल, पण मंडळी महाराष्ट्राच्याच काही भागात प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं ही अशी स्थिती केली अनेक पिकांची आणि ही अत्यंत धक्कादायक किंबहुना शेतकऱ्याकरता खूप दुर्दैवी आहे। मनमाड शहर आणि परिसरासह नांदगावच्या ग्रामीण भागाला पावसानं आज झोडपून काढलं। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे इथल्या कांद्याच्या शेड काही जमीनदोस्त झाल्या, केळीच्या बागा तर उद्ध्वस्त झाल्या। नांदगाव भागामध्ये घरांची काही ठिकाणी पडझड झाली। 50 पेक्षा जास्त विजेचे खांब पडल्यानं इथला वीज पुरवठा खंडित झाला। या मान्सूनपूर्व पावसामुळे पावसामध्येच कोट्यावधीचं नुकसान झालं आहे। पावसामध्ये म्हणण्यापेक्षा पावसाच्या सुरुवातीलाच
मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचं कोट्यावधीचं नुकसान झालंय. तिकडे हिंगोली जिल्ह्यात मृगाच्या पहिल्याच पावसानं मोठा हाहाकार उडालाय. कारण वसमत तालुक्यात गिरगाव आणि कुरंदा यासह 10 ते 12 गावातील साधारण 200 हेक्टरवरच्या केळीच्या बागा या भुईसपाट झाल्यात. अनेकांच्या घरावरचे पत्रेही उडून गेलेत, कौलं उडून गेलेत. या परिसरातील वीज कालपासून खंडित झाली आहे. तर अनेक मोठ्या रस्त्यांवर आणि महामार्गाच्या लगत विजेच्या खांबांसोबतच झाडंसुद्धा उन्मळून पडली आहेत. काल मृग नक्षत्र सुरू झालं आणि मृगाच्या पहिल्या पावसानंच या लोकांना आसमान दाखवलं आहे. माझ्या पाठीमागं आपण बघू शकता कशा प्रकारे तोडणीस आलेल्या या केळीची झाडं अक्षरशः माना टाकून खाली जमिनीला स्पर्श करत आहेत. केळी उत्पादक पट्टा म्हणून वसमत तालुक्यातील गिरगाव आणि कुरुंदा या परिसराची ओळख आहे. राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशात येथील केळीची चव चाखल्या जाते. परंतु यंदा मात्र या गावकऱ्यांना केळी खायला मिळेल का नाही हा एक प्रश्न इथे उभा राहिला आहे. आपण बघू शकता या केळीच्या शेतामध्ये हे एक प्रातिनिधिक शेत आहे. केळीची संपूर्ण झाडं ही खाली पडली आहेत. वादळी वाऱ्यानं आणि सोसाट्याच्या पावसाळा वाऱ्यानं या केळीच्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेच्या खाईत कालच्या वादळी पावसानं लोटलं आहे. प्रचंड मोठं नुकसान या पावसानं केलं आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. तिकडे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काल मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातल्या तुळजापूर, लोहारा, कळंब या सर्व भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परिसरात इतका पाऊस झाला की काही रस्त्यांना चक्क छोट्या नद्यांचं आणि नाल्यांचं रूप आलं. झाडं अनेक ठिकाणी उन्मळून पडलेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातले छोटे घरं किंवा गोठ्यावरचे पत्रे उडून गेलेत. कालच्या पावसानं फळ पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसानं राज्यात अनेक ठिकाणी दाणादाण उडवले. तिकडे रावेर तालुक्यातील सावखेडा आणि लोहारा याला वादळाचा पुन्हा एकदा तडाखा बसलाय. या 2 दिवसात दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान जळगाव जिल्ह्यात झालेलं आपण पाहतो आहोत. गेल्या 8 दिवसात इथे दुसऱ्यांदा केळीच्या बागाचं इतकं प्रचंड नुकसान झालं. सावखेडा परिसरातल्या गावांमध्ये घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. इथल्या वादळात अनेक घरं पडलेली आहेत. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत. झाडं उन्मळून पडलेत. शेतीचं नुकसान झालं आहे. विजेचे खांब पडल्यामुळे तारा तुटलेत. त्यामुळे काही भागातला वीज पुरवठा खंडित झाला आहे. रावेरमध्ये वादळी वाऱ्यानं थैमान घातलं आहे आणि या सगळ्यात शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. काय सांगणार तुम्ही काल वादळी वाऱ्यामुळे आपल्या शेती? काल वादळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जे पीक उभं केलं होतं केळीचं, याच्यामध्ये केळीचं बियाणं फार महाग असते. 15 ते 16 रुपये त्या रोपाचा दर असतो. एवढा खर्च करून खताची किंमत अवाढव्य झालेली आहे. तसेच जोर खतांची किमती अवाढव्य झालेल्या आहे. त्यात पीक उभं करून या आसमानी संकटाने काल शेतकरी पूर्ण कोलमडून पडलेला आहे. यामध्ये आजच्या भाव जे होते 1700-1800 पर्यंत केळीचे भाव होते आणि शासन त्याला तोडकी मदत देते. शेतकऱ्याने कर्ज काढलेलं आहे, ते कर्ज फेटलं जाणार नाही. MSCBचं जे बिल आहे शेतकऱ्याचं ते भरलं जाणार नाही. शासनाने असं काहीतरी सुधारित करावं की त्यांना जरा माफक अशी मदत मिळाली पाहिजे आणि विजेचे बिलं माफ झाले पाहिजे. तसंच जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे ते सुद्धा माफ झालेलं पाहिजे. आज रोजी तुम्हाला शासन नुकसान भरपाई काय देते आणि तुमची मागणी काय असणार? शासन फार अल्प मदत देते. काय बोलणार तुम्ही? तुमचं किती खोडाचं नुकसान झालेलं आहे? माझं सरासरी 8-10 हजार खोडांचं नुकसान झालेलं आहे. सरासरी जर अंदाज पकडला तर 10-15 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यात म्हणजे माझं सगळं काही निवारण या शेतीवरतीच होतं. आज रोजी अशी परिस्थिती झाली आहे, कर्ज काढून मी शेती लावली. आता सगळं काही तिच्यावरती सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. एका रात्यात चक्रीवादळ पूर्ण बिलकुल म्हणजे काही ठेवलंच नाही. मग काय बोलणार तुम्ही? सरकारला माझी एकच विनंती आहे की बाबा लवकरात लवकर जे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना काहीतरी आर्थिक मदत हे लवकरात लवकर द्यावी.
ज्याने शेतकरी काहीतरी बहुत येऊ शकेल असं. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, रावेर. तिकडे वाशिमच्या मानोरामध्ये शेंदोना, ज्योतिबानगर आणि गोंडेगाव परिसरात शेतकऱ्यांनी 100 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड केली होती. मात्र महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या महिन्याभरात 22 दिवस आणि या आठवड्यात जवळपास सगळा आठवडा हा वीज पुरवठा खंडित झाल्यानं पाण्याच्या अभावी ही पिकं सुकून गेली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतामधील उभ्या पिकात अक्षरशः गुरं सोडली. महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. जर तुम्ही बाईकवर मागे बसण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. अन्यथा वाहतूक पोलिसांकडून तुमच्यावर दंडात्मक कारवाई होणार. मुंबईत या नियमाच्या कठोर अंमलबजावणीला सुरुवात झाली. वाहतूक पोलिसांनी दिलेली मुदत संपली, त्यामुळे आजपासून ही कारवाई सुरू झाली. अनेक ठिकाणी आज रस्त्यात थांबून बाईक स्वारांना दंड करण्यात आला. काही ठिकाणी समज देऊन सोडण्यात आलं. 15 दिवसांपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांनी नोटीस जारी केली होती. त्यानुसार आजपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबवली जाते. वाहतूक अधिकारी प्रत्येक जंक्शनवर आणि रस्त्यावर मोटरसायकलवर हेल्मेट शिवाय बसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करतात. अच्छा है सर, डबल रहेगा तो अपने लिए सेफ्टी रहेगा सर. ठीक है, आप इस इनिशिएटिव का स्वागत करते हैं. जी जी. तिकडे शेतजमिनीच्या वादातून कुटुंबातील दोघांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय. कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातल्या पेंद्रवाडी या गावात ही घटना घडली आहे. शेतामध्ये पोल रोवण्याच्या वादातून दोघांमध्ये भांडण झालं. यात एका महिलेला शिबिकाळ करत तिचा विनयभंग करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. या भांडणाचा आणि खाणामारीचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी संग्राम चव्हाण याच्यावर आजरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तिकडे फळांसाठी कुटुंबातला वाद किती टोकाला जाऊ शकतो याचं एक आणखीन धक्कादायक उदाहरण समोर आलंय. वाद इतका टोकाला गेला की चक्क हाणामारीपर्यंत ही घटना गेली. हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे ही घटना घडली. सासरा आणि सुनेमध्ये फळाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की थेट हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. उत्तराखंडमधल्या हरिद्वारमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोड्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवत दुकानात शिरले आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न करू लागले, पण दुकान मालकानं धाडस दाखवत या दरोडेखोरांचा प्रतिकार केला. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं या दरोडेखोरांना पकडण्यातही यश आलं. तिकडे गुजरातच्या वापीमध्ये अंतर्गत वादातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. लाकडी दांडुके आणि पाईपनं या युवकाला अक्षरशः बदलून काढण्यात आलं. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता आरोपीचा शोध सुरू केला. तिकडे पाटण्यामध्ये गंगा हायवेवर एक थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. एक भरधाव बाईकस्वार विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटीच्या चालकाला धडकला. ही धडक इतकी जबरदस्त होती की स्कूटी चालकासह मागे बसलेली तरुणी असे दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. गुजरातमधल्या वडोदरा इथं रस्त्यावर फिरणाऱ्या गायीला एका कारनं जोरदार धडक दिली. या अपघातात गाय गंभीररित्या जखमी झाले. कार चालक जखमी झाला नसला तरी गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.
गुजरातमध्येच बोरवेलमध्ये पडलेल्या 18 महिन्यांच्या चिमुरड्याला बाहेर काढण्यात यश आलंय. धंग्रधाममध्ये बोरवेलमध्ये हा चिमुकला पडला होता. जवानांनी प्रचंड मेहनतीनं त्याची सुटका केली. त्याची सुटका करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. जवानांनी या चिमुकल्याचे प्राण वाचवल्यानं सगळ्यांनी जवानांचं टाळ्या वाजवून कौतुक केलं आणि हात जोडून आभारही मानले. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. करून परतल्यानंतर तिकीट दिलं नाही, त्यामुळे त्यांनी खच्चीकरण केलं असल्याचा आरोप सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळणार का याचा निर्णय आज होईल. दोघांच्या अर्जाला ईडीनं जोरदार विरोध केला असून कैद्यांना मतदानाचा अधिकारच नसल्याचा दावा ईडीनं कोर्टात केला. या संदर्भात बुधवारी झालेल्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय. त्यावर आज निकाल सुनावला जाईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, त्यामुळे ते आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होतील. फडणवीस बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठीच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. पुणतांब्यातल्या ग्रामसभेत निर्णय घेतला गेला असून आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. 70% मागण्या मान्य झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून आश्वासनं पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार बनण्यासाठी ईडीकडे अर्ज करणार असल्याचं समजतंय. सीबीआय प्रकरणात वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर आता ईडीकडे सुद्धा वाझे अर्ज करणार आहे. ईडी मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा तपास करतेय. येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. ब्रेकनंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि आता कॅन्सर पीडितांसाठी एक दिलासादायक बातमी. रेक्टल कॅन्सरवर एक प्रभावी औषध सापडल्याचा दावा अमेरिकेतल्या काही संशोधकांनी केला. तब्बल 18 रुग्णांवर 6 महिन्यापेक्षा जास्त काळ क्लिनिकल चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली. 6 महिन्यांनंतर डॉस्टरलिमॅब या नावाचं औषध कॅन्सरवरती रामबाण उपाय असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. रेक्टल कॅन्सरवर सापडलं औषध, कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा. रेक्टल कॅन्सरवर अमेरिकेत संशोधन. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर रामबाण औषध सापडल्याचा दावा अमेरिकेतल्या संशोधकांनी केलाय. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेत या विषयात एक महत्त्वपूर्ण संशोधन समोर आलंय. रेक्टल कॅन्सर पीडित 18 रुग्णांवर क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. या रुग्णांना 6 महिने डॉस्टरलिमॅब नावाचं औषध देण्यात आलं. या सर्व रुग्णांच्या शरीरातील कॅन्सरचा ट्यूमर नष्ट झाल्याचं दिसून आल्याचा दावा संशोधकांनी केलाय. त्यामुळे डॉस्टरलिमॅब हे औषध कॅन्सरवर प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. जर का ते अमेरिकेमध्ये हे जर प्रायोगिक तत्वावर वापरलेलं हे जर औषध चे रिझल्ट्स खरे असतील तर नक्कीच रुग्णांच्या आरोग्याच्या हिताने नक्कीच ही चांगली डेव्हलपमेंट आहे, ज्याच्यामुळे निदान होऊन जे आतापर्यंतची जी एक कॅन्सरबद्दल भीती आहे लोकांना की त्याच्यावर ट्रीटमेंट नसते म्हणून, तर त्याच्यावर जर का उपचार अशा प्रकारचे आले ज्याने रुग्णाचं आयुष्य वाढेल, ह्या हिशोबाने हे नक्कीच एक चांगली बातमी आहे. खरं तर अमेरिकेतलं संशोधन केवळ रेक्टल कॅन्सरवर झालं असून या व्यतिरिक्त मेंदू, घसा, थायरॉइड, जीभ, स्तन, रक्त आणि जठर असे कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. त्यावर हे औषध प्रभावी ठरणार का या विषयात सुद्धा संशोधन करण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटते. निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स काय होतं ट्रायलचं की फक्त 18 पेशंट्सवर हा टेस्ट केलेलं होतं
आणि त्या 18 पेशंट्स वेअर ओनली ऑफ रेक्टम कॅन्सर, म्हणजे फक्त एक प्रकारचा कॅन्सरवर टेस्ट झालेली आहे. आणि त्याच्यात पण जे म्हणजे रेक्टल कॅन्सरमध्ये पण भरपूर टाईप्स आहेत. त्याच्यात फक्त एक स्पेसिफिक टाईप म्हणजे MMR डेफिशियंट कॅन्सरवर फक्त त्यांनी हे स्टडी केलेली होती. अमेरिकेतील कॅन्सरवरचं संशोधन मर्यादित रुग्णांवर आणि मर्यादित काळासाठी करण्यात आलंय. त्यामुळे या संशोधनाविषयी काही शंकासुद्धा उपस्थित करण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येनं रुग्णांवर डॉस्टरलीमॅब औषधाचा प्रयोग करण्याची आवश्यकता असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटतं. पण हे एक फार छोटं प्रमाण झालं. ह्याच्याही पेक्षा मोठ्या लेवलवर स्टडीज व्हायला हव्या आहेत. आणि दुसरं ह्याच्यात मी एक सांगू इच्छितो की जर का रेक्टल कॅन्सर म्हणजे तो त्याच जागेपुरता मर्यादित जर असेल तर तो बऱ्या होण्याची तशीही शक्यता असेल, आयदर सर्जिकल किंवा औषधांनी. आणि तो ह्या प्रकारच्या कॅन्सर जर असेल तर त्याच्यावर ही डेफिनेटली ट्रीटमेंट सर्जिकल ऑप्शन न घेता फक्त गोळ्यांनी ही बरं झालं आहे, हे एक त्याच्यामागे एक चांगलं हे आहे. पण त्याचबरोबर कुठल्या प्रकारचं आहे ॲडव्हान्स कॅन्सर पण त्याच्याने त्या औषधांनी बरे होत आहेत का, हे सगळं एक मोठ्या लेवलवर स्टडी करून त्याप्रमाणे त्याच्यावर ठरवणं एक योग्य राहील. न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन कॅटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये हे संशोधन करण्यात आलं. गुदाशयाच्या कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या 18 रुग्णांनी या संशोधनात सहभाग घेतला. या सर्व रुग्णांना दर 3 आठवड्यांनी डॉस्टरलीमॅबची मात्रा देण्यात आली. 6 महिने या रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं. या रुग्णांना झालेला कॅन्सरचा रोग शरीरातल्या एका ठराविक भागापुरता मर्यादित होता आणि त्या उपचारामुळे तो शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरलेला नाही. हे औषध रुग्णांच्या शरीरात पर्यायी प्रतिपिंडाप्रमाणे काम करतं असं संशोधकांचं म्हणणं आहे. 6 महिन्यांच्या उपचारानंतर सर्व 18 रुग्णांच्या शरीरातील कॅन्सरचा ट्यूमर नष्ट झाल्याचं आढळलं. कर्करोगावर एखाद्या औषधाचा एवढा मोठा प्रभावी परिणाम झाल्याचं आढळून आल्याची ही पहिलीच घटना असल्याचं न्यूयॉर्कमधल्या मेमोरियल स्लोन कॅटरिंग कॅन्सर सेंटरच्या संशोधकांचं म्हणणं आहे. फॉलोअप पिरियड भरपूर शॉर्ट आहे, फक्त 12 महिन्याचा फॉलोअप पिरियड आहे. सर इट इज टू अर्ली टू से एनिथिंग, बट इट डज गिव्ह अस अ रे ऑफ होप. आणि फ्युचरमध्ये जेव्हा आपण मॅसिव्ह ट्रायल्स करूया, भरपूर पेशंटवर या प्रकारची इम्युनोथेरपी वापरूया आणि MMR चे डेफिशियंट न होता दुसरे MMR हाय पेशंटवर आपण हे प्रयत्न करून बघितला आणि त्याच्यात पण एवढा चांगला रिस्पॉन्स किंवा ऍटलिस्ट ऍक्सेप्टेबल रिस्पॉन्स भेटली तर इट विल बी रिअली गुड फॉर अवर कॅन्सर पेशंट्स. आणि डॉस्टरलीमॅब हे औषध रेक्टल कॅन्सरवर प्रभावी ठरल्यामुळे रेक्टल कॅन्सरग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता हे औषध कॅन्सरच्या इतर प्रकारांवर प्रभावी ठरणार का यावर सुद्धा संशोधन होण्याची आवश्यकता आहे. सुस्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बॉलिवूडमधली एक बातमी. बॉलिवूडसोबतच साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सध्या लग्नसराई सुरू आहे बरं का. अगदी आधी पिनशेट्टीच्या नंतर आता साऊथची अभिनेत्री नयनतारा ही फिल्ममेकर बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधते. गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची मोठी उत्सुकता होती. अखेर या दोघांनी लग्नगाठ बांधत सगळ्यांना सुखद धक्का दिला. साऊथ चित्रपटसृष्टीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून नयनताराला सध्या ओळखलं जातं. या अभिनेत्रीचा प्रचंड चाहता वर्ग आहे. चाहते सतत तिच्या लहान लहान गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. अभिनेत्री आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा कायमच चर्चेत असते. आज नयनतारानं लग्नगाठ बांधली आणि नवीन आयुष्याची सुरुवात केली. या लग्न सोहळ्याला शाहरुख खान सुद्धा उपस्थित होता.